अरे बाबू राजेश, एक काम करतो का मग? काय मम्मी काय म्हणता? अरे मी काय म्हणतो, गाडी काही येत नाही आता. आता असं कर, तू गाडी काढ आणि घरी चाल. आपण घरी चाललो जाऊ. काय करतो, मला भूक लागून गेली म्हटलं इथं. पण गाडी याचा पत्ता नाही म्हटलं अजून. त्याच्यापेक्षा चल आपलं, इथं गाड्या काही भेटून नाही रे बाबू. चल मग नंतर कधी येऊन जाऊ. नाही व तुम्ही काय म्हणता? हो माया विचारानं तसं सुन राहिलं. पण माया म्हणणं हे झालं, पहिलेच कायले घराच्या बाहेर निघाली. नाही निघाली असती घरी राहिलो असतो. आता मस्त जेवलो खावलो असतो आणि झोपून गेलो असतो. काय गरज होती? तुलाच तर होती घाई जायची, चला गावाले म्हणून निघा लागलो तू यानं घाई करून. नाही तर मला काही घाई नव्हती जायची. हो बेटा राजेश, काढ मग गाडी. चाललं जाऊ आपण घराकडे. काही नाही, काही पडलं नाही या गाडीत. कधी येते ना काय येते काही समजून नाही राहिलं. मलाच तर भूक लागली. तुझ्या मामीनं नाश्ता नाही करू दिला म्हटलं आज. खरंच आता त्या बरं झालं, 2-3 समोसे आणले खाऊन घेतले तर थोडस पोटाला आधार झाला. पण आता जेवणाचं कसं? 2 घंटे झाले नाही तर बसलोय आपण एकसारखं. गाडीचा पत्ता नाही अजून. तुझ्या सोबती तरी चालला गेला. मामा त्याच गाडीत जाणं झालं असतं म्हटलं. तो गेलाच कोणी? पहा बरं, तो पोचून नाही गेला असं जाऊन तिथं. आणि तुम्ही जाले खालीच नव्हते दोघे जण. कसे गेले असते मी बसून दिलं असतं ना तुम्हाला. कंडायवरला सांगून दिलं असतं तिथं उतरून द्या म्हणून. तिकीट काढून दिली असती, बरोबर सामान ठेवून दिलं असतं. हे होय ना तुझी मामी. मी म्हटलं नाही का इले बॅग घेतो म्हटलं मी, तू काही चिंता करू नको. तर नाही, राहू द्या जाऊ नका, एवढ्या गर्दीत जाता काय, असं काय तसं काय. एकदा बाहेर आल्यावर घरी जायला चांगलं वाटत असते काय? काही नाही होत, परक्याचं घर नाही होय काही, तुमच्या बहिणीचंच घर होय. नंदीच्या इथं जायला कायची शरम आहे? चला चाललं जाऊ. काही वाटत नाही, मला तर नाही वाटत बापा काही. चला बरं, तुम्हाला मोठी शरम वाटायला लागली आजकाल. हा बिनाच काय झालं काय मी गाडीले एकही गाडी येऊन नाही राहिली. उठणं मग घेणं, बॅग घेणं, ते उचलणं चालतं म्हणताना घरी. नाही बसायचं इथं तर चाललं जाऊ. हो बापा, जायचं आहे घरी. हे बॅग घुसला ना हो तुम्ही, मलाच घ्यायला लावता काय? माणसासारखा माणसासोबत सोबत असून काही फायदा आहे काय मग मला? बैलच जर उचला लागत असून बॅग तर. माझे कपडे आहे काय त्याच्यात? एक ड्रेस आहे माय, एक धोतर आहे, झालं. तुझ्याच आहे त्याच्यात साड्या. मार भरून घेतो, काही गरजच नाही. घालून राहिली लागून तर एकच साडी. आणि तरी पाहिलं तर एवढा मोठ्या घेऊन आली तिथून. मामी ले घरी यायची भल्ली घरी येऊन राहिली. निघालीच काय रे काय मी घराच्या बाहेर पहिले. येईल घरी नेईन तरून घरचे बोंबलन. आता काय करू गड्या? चला मीच घेतो बॅग. मॅग काही उचलू नका तुम्ही, तुमची तब्येत नाही चांगली. चला बरं, काढ रे बाबू राजेश, गाडी काढ बरं. चल घेऊन चला मला. घेतलं तर काय झालं? कोणते मोठे उपकार करून राहिली मायावर. घे. चल बाबू रे काढ गाडी. हो हो मामा. बापा बापा, केवढी मोठी गाडी आहे रे बापा. राजेश, अशी गाडी घेऊन घेणं दे एखादी. उन्ही तानीचं टेन्शन नाही राहत मग. मामी लय महागायची गाडी. अरे राजेश भाऊ, इथं कसे काय पाहू तुम्ही? गावाला चालले का कोण्या? अरे पवन, मी माहिती काय मामा मामीला सोडायला आलो तर गाडीच नाही येऊन राहिलेले का. उभा होतो इथं वाटच पाहून राहिलो. आता शेवटी घरी चाललो होतो. गाडी काढतो म्हटलं आपली, 2 व्हीलर नालो होतो मी. गाडी काढतो म्हटलं चालू जातो म्हटलं आता घरी. काय करतो मग, किती वेळ थांबू? किती वेळ झाला, 2 घंटे झाली इथं थांबलोय. बस याचा पत्ता नाही आहे. असं बापा बापा, एवढ्या वेळची गाडी नाही आली काय? असंच करते या गाड्या, लवकर येत नाही. तू कुठं चालला तर गाडी घेऊन एवढी मोठी? हा, पहिलेच तर पेट्रोल डिझेल महाग झालं आणि तू एवढी मोठी गाडी घेऊन फिरून राहिला ती एकटाच? कुठं चालला तू आता? अरे नागपूरला चाललो. आता आम्हाला आमच्या याच्यानुसार जायच लागते ना बा, ड्युटीनुसार. ड्युटीच्याच कामासाठी चाललो. तर तिकडे बीटी काय म्हणते आमच्या, त्याच्यासाठी चाललो होतो. मग म्हटलं आता चला. मला तू दिसून गेला ना, म्हटलं ह्या कसा काय इथं, म्हणून थांबलो मी. नागपूरला चालला? कुठून, काटोलवरून चालला काय मग? हा, काटोलवरून. म्हटलं आता चाललं जाऊ म्हटलं इकडून. कारण का आता सोबत कोणी होतं नाही आणि उन्हीचा टाइम आहे. म्हणून मी 2 व्हीलर काही घेऊन चाललो नाही. तिकून मग 2-3 सोबती आहेच मले, तर मग म्हटलं याच्यात येऊन जाते. म्हणून मग मोठी गाडी घेऊन चाललो होतो. अरे मग यायला सोडून देशील काय काटोलले? काटोलची वय घे. आता बस येऊन नाही राहिली. मग आता यायला घरी नेल्यापेक्षा, अरे लेका पवन भल्ला खेवाय यायचा, मामा मामी होय मग भल्ला खेवाय यायला सोडायला आलो होतो. तर हे कोणी गाडीने भेटून राहिली तर चल घरी करून राहिले. म्हटलं आता तू चालला आहे नेशीन तर घेऊन जा, सोडून दे यायला तिथपर्यंत नेऊन. अरे काऊन नाही, चला चला मामा मामी चला. आता तू मामा मामी काय माय काय, घेऊन जातो मी. सोडून देईन काटोलमध्ये. कुठं सोडायला लागून? रस्त्यावर सोडून देजो स्टँडच्या. जातात ते घरी मग तिथून ऑटो करून. तिथून जवळच आहे त्याचं घर, घे पैदल जाता येते. तिथं सोडून देतो, तू तुझ्या कामी चालला जाजो. बरं सांगते येईल बसा म्हणा गाडीत म्हणा. मागं कोणीच नाही तरी खालीच आहे मी एकटा. कसं आहे आपलं, मलाही टाइमपास होऊन जाते तिथपर्यंत जायपर्यंत. जमलेले का तू येऊन गेला आता? कारण का गाड्या काही येऊन राहिल्या नाही. मामा तुम्ही आता काय करा, दोघे जण ह्या गाडीत बसा आणि याच्यासोबत चालले जा. ह्या मित्र आहे पोलीस आहे, ह्या नागपूरला चालला. तर ह्या माहिती आहे काय, तुम्हाला तिथं काटोलात सोडून देईन आणि तो समोर निघून जाईल. तर तुम्ही चालले जा मग त्याच्यासोबत बसून. पहा तुम्हाला म्हटलं धक्के नाही खा लागत बसचे आणि तिकीटचं टेन्शन नाही. आणि एसी आहे गाडीत, मस्त मस्त जाणं होते तुमचं.
कायले चालला बापा ह्या 5-10 मिनिटं आला नसता तर आता तर जास लागन किती झालं तरी. कायले रे बाबू राजेश, कायले त्याला त्रास देतं पोलीस माणसाले. तो त्याच्या ड्युटीवर चालला असन. आता आपण काय घरी चाललो गेलो असतो, आपल्याला आहे ना घरदार राहिले. नाही नाही, काही त्रास नाही आहे मामी. आपलाच होतो मित्र माझ्या जवळचा. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ त्याचं. बसा बसा, गाडीत बसा. बसा मामी, बसा मामा, बसा. नेऊन सोडतो तिथपर्यंत. लागन तर घरी नेऊन सोडन. नाही काय नाही, घरी रस्त्यावरही सोडलं तरी चालते. आता तुम्ही तुमचं काम आहे तर करून घे जा. बसा ना मग, त्याला उशीर होईल ना झाले. बसा मग लवकर लवकर. चाल ना आता, इथं उभी राहायचं काय. चल ना जाऊ, चल ना जाऊ आता. जाऊ दे ना, जाणंच आहे ना. अजून येऊन जाता येते, पण चल आता. तुम्ही एवढ्या वेळचे टाइमपास करून राहिले म्हणून राहिली चला घरी चला घरी. उठाले खाली नाही, त्याला घरी नाही करून राहिले. आता जा आता घरी. काय करता आता घरी जाऊ नाही. अरे मी बरोबर करतो, तू कायले टेन्शन घेतो. तू चालतं खरी घरी. चला. चाल रे बेटा राजेश, चालतो मग. हा मामा, या मग कधी. अरे हो, याच लागते मले. ते दवाखान्याचं काम आहे कनी, तर अजून 4-5 दिवसानं ठेवलोच आहे मी. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. बसा मग पटकन. चाल मग राजेश, येतो काय. सोडून देतो तुझ्या मामा मामीले. फोन करतो मग तुले पोचले म्हणून. अन चल मग, जाय तू आता घराकडे, मी जातो आता. अरे लेका पवन भल्ला तेव्हा खाला तू. तुला माहित नाही घ्या मामानं मामीनं एवढा खेळ आणला होता घरी. बोलला हो, आमच्या घरी वादविवाद होऊन राहिले होते यायच्या. बरं झालं का ते आता तू भेटून गेला देवासारखा, आणि तेही पोचून जाते त्याच्या गावात. काय रे त्याच्यात. मला तू दिसला म्हणून तर उतरलोच मी खाली. मी म्हटलं ह्या कसा काय इथं. याच्याजवळ गाड्या आहे सारं आहे, आणि ह्या कोण म्हटलं इथं उभा आहे, गाडीची वाट पाहून राहिला. म्हणून मग मी खाली उतरलो. पाहतो तो खरंच दिसला तू मले. मग मी म्हटलं चल आता, एकटाच चाललो कोणी तर त्याला घेऊन जातो तिथपर्यंत. ये मग. हा हो ठीक आहे. बिन बरं झालं बसून दिलं येईल गाडीत. नाही तर आता घरी नेलं असतं, अजून मलाच बोलले असते सगळेजण. मी घर जवळ करतो आता, मला जायला लागतं ऑफिसला, यायचं आहे ना. फालतू टाइम झाला मला एवढा वेळ. किती वेळचा गुंतून पडलो इथं. 2 घंटे झाले. कारण मला असं वाटे का यायचं काही सांगता येत नाही. या टोकरानं येऊन जाईन घरी, गाडीने भेटली करून. एवढा वेळ थांबले नसते इथं. मी थांबलो म्हणून थांबली इथं. नाश्ता पाणी केला ते ना, गेले आता. आता फक्त याच्या वेळेस त्यानं फोन केला पाहिजे का आम्ही येतो, म्हणजे मग मी बरोबर सांगतो का नाही मामा येऊ नका सध्या, आम्ही इथं चाललो तिथं चाललो, काही सांगता येते. चला मी जातो आता घराकडे. निकी, तू कुठं चालली इकडे. दादा मी घरी चालली ना. इकडे काम करून आली ना. बाकीचे घर आहे ना मग इकडे करायचे. तिकडे गेली होती, तिकडून आली आणि आता घरी चालली होती. आपलं घर केलं काय, सगळं झालं का आपल्या घरचं काम. नाही दादा, व्हायच आहे तुमच्या घरचं. म्हणे ताई म्हणे जराशे उशिरा शेजो म्हणे, म्हणून मग अजून गेली नाही मी. इकडचे काम होते का नाही. बापा उशिरा काऊन, तुला तर लवकर सांगितलं आहे ना 8 वाजता सकाळी. मग एवढा उशिरा काऊन येऊन राहिली. लवकरच जा ना घरी, ते कामं करायला कोणी आहे नाही आमच्या घरी. आई गेली ना दादा तिथं. आई गेली संध्याकाळी, मग मी जातो. सकाळी आई गेली आता. ठीक आहे. सोडून द्यायला लागते काय कुठं तुले. नाही दादा, नाही सोडून द्यायला लागत, मी घरी चालली आता. ठीक आहे, जाय मग. किती प्रश्न विचारतात हे लोक. घरी तसंच, बाहेरही तसंच. याच्या घरच्या बाया एवढेच प्रश्न विचारते. बाया तर बाया माणसं एवढे प्रश्न विचारते. कायच गरज आहे मी म्हणतो दुसऱ्याला एवढं विचारपूस करायची. खूपच विचारपूस करायची सवय आहे बाया लोकांना. म्हणजे दादा इथं काय करून राहिले होते, इथं कोणाला सोडायला आले होते. जाऊ दे, आपल्याला काय करायला लागते, आपण आपलं काम करायचं. असे मी भाऊ जे होते घरी, दिलं त्याला हाकलून. एवढ्या बदमाश आहे या सुना. नाही राहू दिलं त्याला 4-8 दिवस. बिचारे होते कसे तर काय माहिती यायला कोणती तकलीफ होती. तर राहत होते, खात होते. यायच्या कोणत्या बापाच्या घरचं खात होते. आमच्याच घरचं खात होते ना. आई दिलं म्हटलं मामा मामीला बसून. पहिले कोणी गाडीच नाही भेटली. 2 घंटे बसलो आम्ही तिथं, तर गाडीच नाही आली बस. मग हे आपला पवन नाही काय पोलीस मध्ये आहे तो, याचा सुमितचा मित्र, तो आला तर थांबला. अरे म्हणते राजेश तू कसा काय इथं. मी म्हटलं काही नाही बा, यायला सोडायला आलो म्हटलं पाहुणे येईल. तर कुठं चालला म्हटलं, तर नागपूरला चाललो म्हणे. मग मी म्हटलं काटोलून जातं काय, तर हो म्हणे. मग म्हटलं येईल देशील काय म्हटलं सोडून. वा कोण नाही म्हणे. मग त्यांना घेऊन गेला त्याला. मस्त मोठी जात गाडी घेतली आहे त्यानं आता. हो काय रे, बरोबर आहे ना. आता नोकरी करते तो, तर पैसा नाही जमा करून काय. लग्नच व्हायचं आहे, बायकोच नाही त्याला, तर खर्चच कोणता आहे. घेतली असं गाडी. पण मी म्हणतो राहिले असते ते 4-8 दिवस तर काय बिघडलं असतं रे. त्या बायकोले काय गरज होती त्याला काही म्हणायची. आई तिनं काही म्हटलं, तिनं तर काहीच नाही म्हटलं. म्हटलं नाही तर काय, तर इथंच तर होती मी. इथं काय म्हणते, मी उभीच होती. तर काय म्हणे त्या मामीले, म्हणे चुलीवर स्वयंपाक करा म्हणे, गॅस गेला म्हणे. अरे एक नंबरची नौटंकी आहे ती बायको. अरे म्हटलं सिलेंडर भरलं जाय म्हटलं घरात, आणि तिनं तिले स्वयंपाक करायला लावून राहिली होती चुलीवर. मग कायसाठी होई, गावाला जायसाठी नाही होई काय. आई जाऊ दे ना, किती दिवस राहत होते ते, त्याला गमून नव्हतं राहिलं. मामा म्हणे ना मला तिकडे, काय म्हणे आता गमत नाही म्हणे जास्त दिवस म्हणे, आपल्या घरी गमते म्हणे. ती मामी निघत नाही म्हणे लवकर, म्हणून म्हणे राहा लागते म्हणे. काही नको सांगू, माझ्या भावाला पहिल्यापासून गमते माझ्या घरी. काऊन तुम्ही लहान होते तेव्हापासून येत नाही का तो इथं. येते एवढ्याला महिना 2-2 महिने राहते बिचारा. कधी काही कोणा गोष्टीचा त्रास आहे का त्याचा. आई आम्हाला काहीच त्रास नाही आहे, पण तू पाहत नाही काय, काही केलं तर मामा मामी बसून खाऊन घेते.
हा 2 कामं करत नाही. जरासं तर मामीनं हातभार करू लागले पाहिजे. काही आता त्याची कंडिशन आहे का काही करा चुकती. कामवाल्या बायाने आल्या एखाद्या दिवशी काय होते 2-4 पोळ्या गिड्या टाकून घेतल्या तर. तू तर तुम्ही मस्त बसली राहतं अन मामीले बसून ठेवतं. मग सगळे जर बसलेच राहीन तर घरात करण कोण? तुम्ही लय बसून ठेवलाय डोक्यावर बायकोले. काही गरज नाही एवढं बसून घ्यायची. हा आम्ही म्हटलं तुमच्या वेळेस तुम्ही लहान लहानही होते ना तरी सगळंच करू म्हटलं. हा सगळे इकडे अरे वावरात जायला लागे म्हटलं. इरीचं पाणी काढायला लागे. असं नव्हतं. तू आजी कशी होती माहित नाही का तुले? कोणी हिरीचं पाणी काढलं? हिरी होती का आपल्या घरी? काऊन होती नाही काय? हा तुमच्या भावाच्या घरी होती नाही काय? मोठ्या भावाच्या घरी हिर नव्हती काय? तिथून पाणी आणू नाही काय मी? काय सरला काही बोलणं बोलत राहतं फालतू लेकरायले माहित नाही तर काही सांगत राहतं. बस कर ना आता झालं असं ना. कोण रे राजेश गेला नाही का आज? बाबा चाललो होतो ते मामाले न मामीले गाडीत बसून द्यायचं होतं गावाला जातो म्हणे ना ते म्हणून तर ते बसून दिलं मग तिथं थांबायला लागलं मला तर मग गाडी नाही आली तर पवन आला त्याच्या गाडीतच बसून दिलं मग त्याले असं असं चांगलं झालं. काऊन बाबा कुठं गेले होते तुम्ही? कुठं नाही रे कुठं जाऊ वावरात गेलो होतो चक्कर मारायला जास लागते जरासं. झाला काय नाश्ता बिष्टा झाला काय सरला? बनव ना काहीतरी. काय आता त्या सोन्याच्याच भरोशावर पाहतं काय नुसतं कधी कधी आपणही बनवून घ्यावं. आपल्या हातानं केलं ना एखाद्या वेळेस तेली देऊन दिलं तर काय फरक पडून राहिला. देऊन द्यावं जरासं करून. हा बाई काहीतरी बनव तुझ्या हातचा आज. लय वर्ष झाले तुझ्या हातचा नाश्ताच नाही खाल्ला. पहिले तू किती मस्त करे आम्ही लहान होतो तर. आता आम्हाला यायच्या हातचं खायला लागते पण तू कधी करतच नाही. अरे मोहिनीले बनवायला लावू नाही तर वैशालीले बनवायला लाव. आता मीच आहे काय घरात उरली? हा माझ्या हातचा काय आणि त्याच्या हातचा काय सारखंच आहे. नाही नाही तुम्हीच बनवा. ते राहू द्या सुनाईले सुनाईले काही तरच द्यायचं काम नाही आहे. तुम्हीच बनवा. काय तेवढा हातपाय हलवा लागत असते. हो बनवतो. आज म्हटलं बाबा ऑफिसला काही जात नाही जरा आईचं काम होतं ते करून देतो म्हटलं. आईचं कोणतं काम करायचं होतं आता ते एफडी नव्हती काय आईची आईनं काढली होती ते तोडाची आहे म्हणे बा ते 6.5 लाख रुपये आहे त्याच्यात तर ते तोडाची आहे म्हणे मी विचारपूस करून आलो तर मग आज जातो म्हटलं तोडासाठी. ते कायले तोडा लागते आता कोण सांगितलं ते तोडायले? हा माझ्याजवळून पैसे घेऊ घेऊ तिनं जमा केली ते टाकली मला म्हणे टाकतो टाकतो अडी अडचणी टाकली ते आणि आता तोडतो म्हणते तिथे कोणतं काम पडलं एवढ्या मोठ्या पैशाचं. घरीच तर पैसा आहे आणि कायले पाहिजे तिला पैसा विचारतो बरं मी तिले. मला काही माहित नाही बाबा पण ते काहीतरी झालं म्हणे बा मामाले कॅन्सर सारखं काही झालं म्हणे असं म्हणे तर काय माहित मामाले देत असं तर हा भिंत लावला का त्यानं खेळ अजून मागल्या दिवशी किती पैसे नेले म्हटलं तुम्ही माहिती त्याला चोरून चालून पैसे देतच राहते. काय गरज आहे नाही दिले त्याला पहिले किती पैसे. आता मी बंद केलं पैसे देणं. मी त्याला सप्पा म्हटलं ये तू राय खाय पे पण पैसे देत नाही पैशाचं नाटक लावू नको बिलकुल तोडू नको ते तिला सांग तू तुटत नाही म्हणा इथे अन पैसे निघत म्हणा त्याच्यातले. बाबा पण मी तर तिला पहिले सांगत लागले का हा म्हटलं तुटते म्हटलं 6.5 लाख रुपये निघते म्हटलं. तर मी विचारलं यायले काय काम आहे तर म्हणे तुला काय करायला लागते म्हणे माझा पैसा आहे म्हणे मी स्वतः म्हणे जोडून जोडून म्हणे जमा केले म्हणे मेल्यावर शोक करू काय म्हणे जित्यापणी आहे तर माझ्या कामात नाही पडले काय पाहिजे म्हणे पैसे म्हणे हे का तुमच्यासाठी जमा करून ठेवू म्हणे अशी म्हणे बा म्हणे. मग बरोबर आहे ते त्याच्यासाठीच होते ते त्याला द्यायसाठीच होय पैसे ते बरोबर माहिती आहे काय तो गेम खेळते आणि त्याची बायको त्याच्यापेक्षा हुशार आहे म्हटलं. पहिले वाटे नाही म्हणे अरे त्याच्या घरी जाणं तू त्याच्या घरी ते तुला 2 दिवसाच्या वर तर राहू देत नाही म्हटलं आणि आपल्या घरी महिनाही होते 2 महिने होते तर जायचं नाव नाही घेत म्हटलं. ते तर यावेळेस लय लवकर गेले. ते गेले ना बाबा म्हणून आई बोलून राहिली मले फुगली आहे आई. हा मोहिनीनं म्हटलं पण त्या दिवशी चुलीवर स्वयंपाक करा म्हणे मामी म्हणे तर मामी काय म्हणे मी नाही करत म्हणे माया म्हणे करता येत नाही असं नाही तसं नाही. मोहिनीनं केलं जरा असं नाटक हे गेले पाहिजे म्हणून सिलेंडर संपलं तर करा म्हणे मामी मी नाही करत म्हणे मला करता येत नाही म्हणे तुम्हीच करा म्हणे म्हणून गेले मामी गावाले. येतो म्हणे बाबा अजून 4-5 दिवसात मला म्हणे कायले येतं म्हणा बा डोकं दुखवाले काही ना काही येऊ म्हणा. बाबा कसं आहे तोंडावर म्हणता येत नाही ना आणि आई समोर काही बोलता येत नाही. तेच काय राजा हारलो आहे आपण इथं. अरे त्याचं दोघांचं नाटक आहे ते त्या मोठ्याच्या घरी जाते ते मोठ्या मामाच्या घरी तिथून पैसा आणते ते आतोच्या घरी जाते तिथूनही पैसा आणते इथं येते इथूनही नेते. माझं बुडगई मलेच खेळण्याच्या मागं लागला राहते. असं नाही का सुनाईले म्हणून काही नाही. मला म्हणते तू आण करून नाश्ता तू आण असं तू आण तसं. हा कायसाठी सुना केल्या मला समजतच नाही. पहिलेही केलं एवढं आताही मायाच मागं लागले राहते. मी चालली जातो माझ्या भावाच्या घरी येतच नाही महिनाभर तिकून जाय तिकडे खात बसा म्हणून सुनायच्या हातचं लस तुम्हाला दाड होतो ना मी आता येतच नाही म्हणून महिनाभर तिकून मला कर्जा ना मग फोन. आत्याबाई काय करून राहिला तुम्ही इथं? तुला काय करायला लागते त्यासोबत आलते का तिथं बोलायला मी? हा कामं करायच्या वेळेस तर नेट लागून राहिला तुम्हाला मस्त खोलीत धसल्या राहता लावला एसी का झोपल्या खोलीत अन मला विचारून राहिली अजून काय करून राहिला आत्याबाई तुम्ही? काय झालं आत्याबाई काऊन अशा चिडून राहिला तुम्ही? मी काही बोलली का बा तुम्हाला? असंच तर म्हटलं तुम्ही काय करून राहिला काय पाहिजे बा तुम्हाला? काही नाही पाहिजे त्या सासऱ्यानं करायला लावलं मला नाश्ता बनव म्हणते मला म्हणते. हा असं नाही का सुनीले म्हणून का बाई बनव बरं नाश्ता सगळ्यासाठी नाही मला म्हणते तू बनव तुझ्या हातचा बनव सुनाईले त्रास नको देऊ. सुनाईले त्रास नाही देऊ मी घेऊ फक्त त्रास त्याला माहित आहे बरं माझे पाय दुखते म्हणून उभं राहू तरी म्हणतात म्हटलं ते मलाच त्रास देते मीच नाही राहत आता मी चाललीच जातो तिकडे आता. कुठं आहे बाई कुठं जाता तुम्ही? एवढं काय मनावर घेता मामाजीचं? मामाजी मजा काय करते कधी कधी असं सिरियस बोलते का तुम्हाला?
अहो तसाच आहे तुझ्या सासरा. तुला नाही माहीत, पहिलेपासून लोकांची झोंब आहे त्याले. माही कमी लोकांची जास्त. कोणी आलं तरी मलाच म्हणते, कर बरं कर बरं हे, कर बरं ते. पहिलेही तसाच होता. त्या बुटगीले बसून ठेवे आणि मला खेवाने, माझ्या जवली बसून ठेवे मलाच खेवाने. आता बाई त्याला आवडत असून तुमच्या हातचं, म्हणून म्हणून म्हणते तुम्हाला करा म्हणून. काही आवडत नाही हो बाई, काही आवडत नाही. तर द्यासाठी वय हे सारं. मी बसली राहतो का नाही तर बरी नाही दिसत त्याले. आता समोर बसलीच नाही राहत, मी इकडे तिकडे चालली जात जाईल. बरं तुम्ही व्हा, लग्न करून देतो. काय करायला लागते नाश्त्याले? पोहे बनू काय? बनव पोहे बनव बरं. मी थांबतो इकडे, मी जातच नाही तिकडे बनेपर्यंत. माझ्या जोड देतो प्लेटा काय, नाही तर अजून म्हणून त्याने बनवलं काय, सुनलेच बनवायला लावलं काय, असं होईन अजून. बरं आता बाई ठीक आहे, होऊन जा तुम्ही इकडे, बसून जा तुम्ही इकडे, मी करतो बात. कांदे गिंदे कापून देऊ का हो तुला? आलू गेलो नाही आता बाई, कापतो मी. बसा तुम्ही, बसा, मी करतो सगळं. आता बाई तुम्ही कोण अशा कोणत्यात बसल्या? इथं ते स्वयंपाक घरात, तुम्ही तिथे येतच नाही. आज कोण? मोहिनी चुपचाप आहे ना, कायले बोलून राहिली तू? तुला माहित नाही काही ना. पण काय झालं वैशाली ते? कोण म्हटलं आता बाई इथं अशा लपून बसल्यासारख्या बसल्या? कोण काय झालं? चुपचाप बस ना तू, तुला बोलायला लावलं काय मी? हा जाशील का तिकडे बोबो करत? चुपचाप राहायचं, बोलजो नको काही. मी कायले बोलतो? मला काही बोलायची एवढी हे चालली काय? तुम्ही आता इथं बसलाय म्हणून म्हणून राहिली. तू कुठे चालली तयारी गियारी करून एवढी? वैशाली ताई मला दवाखान्यात जायचं आहे आणि मी म्हटलं आता चला चालली जातो म्हटलं. तर आता राजेशजीला विचारून पाहतो बा. आहे ना मग राजेश बापूजी समोर बसले हॉलमध्ये, विचारता येईल. मग एकटीच जातं काय? एकटीच जातो मी. वैशाली ताई काय करू, यायला जा लागते ऑफिसमध्ये. यायला मी रात्री म्हटलं तर ते म्हणते मला जा लागते म्हणते, तूच चालली जायचो म्हणते. मग मी काय आता इथून ऑटो करतो एखादा आणि चालली जातो डायरेक्ट दवाखान्यात. तिथून तपासतो आणि येऊन जातो घरी. तुम्ही चालता काय? आता मला जायचं तर आहे नाही बाई, तर तू याकून होत असं एकटी कोणतं पाय, नाहीच होत असं तर मग येईन मी. नाही राहू द्या मग, तुम्ही काय दगदग करता? चालली जातो मी एकटी, ऑटो करतो पेशल, इथून तिथपर्यंत जातो आणि तिथून इथपर्यंत येतो. बरं ठीक आहे. नाही तर म्हणणार राजेश बापूजीले गाडीवर चालली जाय, त्याच्या गाडीवर जाय ना, गाडीवर ये. आता एखाद्या दिवशी सुट्टी लेखाले चिडचिड करते ते, मग त्याचा बॉस तिकडे चिडचिड करते का नाही, ते येऊन मग मायावर करते. मग त्याच्यापेक्षा तुम्ही जा बाबा तुमच्या कामी आणि मी करून घेतो माझे काम. आता काही काम आपल्याला करायला लागते वैशाली ताई. हो ठीक आहे, कर ना मग. मी बनवतो नाश्ता. नाश्त्यात काय बनवता वैशाली ताई? पोहे बनवतो बा, आलू पोहे. आता वेगळा नाश्ताच कोणता आहे, तोच आहे पटकन बनणारा. बरं बरं बनवा, तुमच्या हातचे पोहे मस्त होते. तिला काय नाही सांगितलं बघ, मी नाश्ता करून राहिली म्हणून. तू मोठं काम आहे बाई वैशाली, मोठेपणाचं. आता ते नाही जाऊन सांगन काय तिथं, वैशाली ताईच बनवून राहिल्या म्हणून नाश्ता, आणि मीच बनवतो अजून कल्ला करून तुझ्या सासरा. आता बाई तिला दिसली नाही काय मी इथं करून राहिली आहे म्हणून? तुम्ही काय टेन्शन घेता? मी म्हणन ना मॅच म्हटलं म्हणून स्वतः कमी करून घेतो म्हणून, तर सांगून द्यायचं काय आहे त्याच्यात. मोहिनी कुठं चालली तू तयारी गियारी करून? हा एकटीच चालली काय? कुठं चालली म्हणजे बोलले काय तुम्ही कुठं जा लागते म्हणून? दवाखान्यात जात असतो ना आपण या तारखेला. मग चालत नाही का आज दवाखान्यात माझ्यासोबत तुम्ही? अरे यार मोहिनी, आज तर मला मीटिंग आहे व दवाखान्यातही जाणं अर्जंट आहे आणि ऑफिसला जाणं अर्जंट आहे. काय करू मी आता? मलाच विचार पडला. कोणाला घेऊन नाही जाऊ शकत काय तू? कोणाला नेऊ मी? एक तर वैशाली ताईला बरं नाही आहे. हा त्या नाश्ता बनवून राहिला आता तिकडे किचन मध्ये, आणि आता बैले नेता येत नाही. आता बैचं माझं तुम्हाला माहित आहे, मिनिटाले येऊन जाते. त्याच्यापेक्षा मग असं करतो, एकटीच चालली जातो ना राजेची. एकटी एकटी नको जाऊ, कोणाला घेऊन जाय सोबत. कोणाला नेईन मी? तिथं आहे ना लोक, दवाखाना म्हटलं का एकटं राहते का कोणी तिथं? लागन तेवढे लोक राहते म्हटलं. इकडून ऑटो करून जातो आणि तिकडून ऑटो करून येऊन जातो. काय 2-3 घंट्याचं तर काम आहे. ती आईला घेऊन जाणं, ती आई आहे ना, मग सोबत असल्यावर कोण एकटी जात बसतो तू? आईले ताप आला, सकाळी उठली का नाही, तिले खूप ताप आहे. तर तिले मी औषध दिली, गोळी दिली, ते झोपली. आता जराशी आराम करून राहिली. तर मी म्हटलं बाई तू काही येऊ नको म्हटलं, अजून बिमार पडली म्हटलं तर, म्हणून तिले नाही नेऊन राहिली मी. नाही तिले नसते काय माझ्यासोबत. मग माझी अर्जंट आहे. आता कोणासोबत जातो तू? सुमितले म्हणून काय जातं का त्याच्या गाडीवर? नाही राहू द्या, मी जातो एकटी. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मायवाला. मी फोन करन तुम्हाला, मग तिथं पोहोचली म्हणजे फोन करन, तिथून निघायच्या वेळेस फोन करन. बरं मी काय म्हणतो, गावातला ऑटो देतो सांगून तुले. हा आणि त्या ऑटोत तू चालली जाय, ओळखीचा आहे, जाजोय तिकडून त्याच्यातच आणि येजोय त्याच्यातच. बरं ठीक आहे ना, चालते ना, तसं जमते. तसं होते, ऑटोवाल्याला सांगून द्या तुम्ही, त्याच्यातच जाईन, त्याच्यातच येऊन जाईन. तुमच्या सासूला घेऊन जाणार सुनबाई. आता सासू काही येत नसते का सुनाई सोबत? हा मी सांगतो लागून तर तिले. नाही मामाजी राहू द्या ना, काय लिहून अजून आता बैले तर आज मी जातो बरोबर, मला सवय आहे तसं जायची. बरोबर झालाच नाही काही सरलाचा नाश्ता झाला काय? नाश्ता करून राहिला ना वैशाली ताई, आता बाई हाय तिथं बसला आहे. सरलाने करून राहिली काय? नाही आता बाई नाही करून राहिल्या, वैशाली ताई आहे बा तिथं करून राहिल्या. आता बाई तर बसल्या आहे तिथं. मी म्हटलं ताईले तुम्ही काऊन अशा बसल्या म्हटलं चोरासारख्या, तर मलाच बोलायला लागल्या त्या. मग मी म्हटलं जाऊ दे बाबा, म्हणून मी इकडे येऊन गेली. मग असंच आहे, तिचं कामच तसं आहे. बस कोणाला लावून देते कामी आणि स्वतःहून जाते अनलॉक. राजेशजी तुम्ही ड्युटीवर जाता जाता मला बसून देता ऑटोत, मग मी चालली जातो. हा बसून देतो, तुला टेन्शन नको घेऊ तू. चला मग बहीण भाऊ, पहा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला मुंगीचा व्हिडिओ, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हाईप द्यायला विसरू नका आणि कमेंट करत जा.